नमस्कार मंडळी. आज मी बनवणार आहे आळूची कुरकुरीत तिखट आळूची वडी. तर त्यासाठी लागणारे साहित्य: लसूण, चवीपुरते मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरी आणि हे चिंचेचे पाणी. ही आळूची पानं आणि बेसन पीठ आणि त्यात थोडीशी हळद टाकलेली आहे मी. तर चला तर मग बनवूया आपण कुरकुरीत तिखट आळूची वडी. करून घ्यायचं, सगळं एकजीव करून घ्यायचं. नंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं. आता हे स्वच्छ चांगलं लागतं. हे चिंचेचे पाणी टाकूया. मीठ बघा. आता काय करू, आता आपण पाणी गरम करायला ठेवू. आणि भांड्याला थोडंसं तेल लावून घेतले. तेल लावून घ्यायचं भांड्याला, म्हणजे की भांड्याला चिटकत नाही अजिबात. चला तर आपण आता वडी बनवायला चालू करू. सगळ्या बाजूने असं पीठ लावायचं, म्हणजे एकदम छान होते. दोन तीन पानं असे एकावर एक ठेवायचे, एकदम खुसखुशीत होते वडी.
दोनच करायच्या नंतर झाकून ठेवायच्या. अशा प्रकारे या वड्या अशा पूर्ण सगळ्या हे करून घ्यायच्या आणि उकडायला टाकायच्या. आणि त्याच्यावर एक मोठं भांडं ठेवायचं, ताट झाकायचं. ताट ह्याच्यातून वाफ जाऊ द्यायची नाही, त्याच्यावरती ते ठेवायचं. दहा मिनिटं कमी गॅसवर शिजू द्यायचे. 10 मिनिटं शिजू द्यायचे कमी गॅसवर. तिरक्या कट करून घ्यायच्या थोड्या. गार झाल्यानंतर हे व्यवस्थित कापता येतं. गरम व्यवस्थित कापता येत नाही. हे एकदम कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या आता कट करून घेतल्यानंतर. आता हे एवढ्या कट करून झाल्या माझ्या. आता हे तळून घेते. तेल गरम झालेलं आहे. आता हे कट करून तळून घेते. एकदम कुरकुरीत तळून घ्यायचे, एकदम छान लागते तसे. अशा पद्धतीने केल्यास खूप छान होते आणि चवीला पण छान लागते. हे अशा प्रकारे वड्या तळून झालेले, एकदम छान खुसखुशीत आणि तिखट आळूची वडी. अशाच नवनवीन माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.